तुम्ही इथे ह्या आंब्याचं शिऱ्याचं टेक्स्चर बघू शकता. बघा रव्याचा एक एक दाणा किती छान फुललेला आहे. आणि हा शिरा आपण फक्त 4 चमचे साजूक तूप वापरून बनवलेला आहे. म्हणजे हा शिरा टेस्टी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे. ते 1 चमचा साजूक तूप आपण घालून घेऊयात. यामध्ये 1 कप हापूस आंब्याचा गर आपण घालून घेऊयात. इथे आंब्याची साल काढून त्याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये मी चिरून घेतलेला आहे, ते आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. आता हा आंब्याचा गर आणि हे आंब्याचे तुकडे आपण 1 ते 2 मिनिटं ह्या तुपामध्ये छान परतून घेणार आहोत. हे बघा, हा आंब्याचा गर आणि आंब्याचे तुकडे आपण तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत. इथे ही हाफ कप साखर मी घेतली, ती सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात. आता ह्या साखरेला ह्या आंब्याच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता ह्या मिश्रणामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईस्तोपर्यंत ह्या चमच्याने एकसारखं हलवायचं आहे. आपला हा आंब्याचा मावा तयार झालेला आहे. इथे ह्या पॅन मध्ये 1 कप पाणी घालून घेऊयात आणि हे 1 कप दूध हे सुद्धा आपण ह्या पॅन मध्ये घालून घेऊयात. पाणी आणि दूध हे छान गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये हे 1 चिमूट केशर आपण टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आता ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊयात. आता इथे हे पॅन गरम झालेलं आहे. ह्यामध्ये आपण 3 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. यामध्ये 1 कप रवा आपण ऍड करूयात. आता हा रवा साजूक तुपामध्ये आपण एक 5 ते 10 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. खमंग असा वास ह्या रव्यामधून येतो आहे, म्हणजेच आपला रवा छान भाजला गेलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान सोनेरी कलर त्याला आलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो करूयात आणि आता गरम पाणी आणि दुधामध्ये आपण केशर भिजत घातलं होतं त्याचं मिश्रण ह्यामध्ये टाकून घेऊयात. आता ह्या दूध आणि पाण्याचं मिश्रण आपण ह्या रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. आता झाकण ठेवून आपण हा रवा 2 ते 3 मिनिटं वाफेवर छान शिजवून घेऊयात. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता. बघा आपला हा रवा किती छान फुललेला आहे. आता ह्यामध्ये आपण जो आंब्याचा मावा बनवून घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊयात. आता हा मावा आपण ह्या रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. आपण ह्या आंब्याचा मावा ह्या रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये ही वेलची पावडर आपण घालून घेऊयात. काजूचे काप, बदामाचे काप, थोड्याशा मनुका. पूर्ण घरामध्ये गोडाचा सुगंध दरवळतो आहे. हा शिरा आपण फक्त 4 चमचे साजूक तूप वापरून बनवलेला आहे. म्हणजे हा शिरा टेस्टी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे.